नक्कीच मूर्ती लहान मात्र कीर्ती महान आहे, कारण ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये देखील तो आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. सध्या तो 12 मॅनच्या भूमिकेमध्ये तो आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेला आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, पंच नक्कीच इशारा करत आहेत. निंबोली संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये लवकरच पाठवायची आहे. सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे राजा गुलवी आपले सलामीचे खेळाडू मैदानामध्ये लवकरच धाडायचे आहेत. सलामीवीरांची प्रतीक्षा केली जाते मैदानामध्ये. आपण बघतोय छत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. जयकुमार ट्रॉफी 20-25 आपण पाहतोय. ग्रुप बी मधील सामना फुल 2 मधील सामना आपण बघतोय. आई वजुश्री निंबवली विपक्ष वीरताने दापोडी या दोन संघामध्ये. या स्पर्धेमध्ये आज पहिल्या सामन्यामध्ये न्यूक्रा खारबा संघाने स्वराज्य कशिली संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये वीरभजन कारिवली संघाला पराभवाची धूळ चढली होती जयपुरामध्ये वाटले संघाने. आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये भद्रावती काले संघाचं आव्हान यशवंत स्मृती राहणार संघाने संपुष्टात आणलं होतं. तर आजच्या चौथ्या सामन्यामध्ये जर्मन खोनी संघाने बापगाव संघाला पराभूत करण्याची किमया केली होती. त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रुप बी मधील पहिल्या सामन्यामध्ये आवाज भिनार संघाने जयभजन कारिवली संघाला एक चेंडू राखून पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. लिटिल मास्टर सुनील भोईरच्या खेळीने तो सामना भिनार संघाने जिंकला होता. तर बोलूया आपण सुरू होणाऱ्या सामन्याकडे. आजच्या दिवसामधील हा 6वा सामना दापोडे विपक्ष निंबवली या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. सलमेजोडी मैदानामध्ये निखिल भालेकर आणि त्याच्या समेत राजा गुलवी, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रितेश पाटील सज्ज होतोय. पॉलवेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकांमधील पहिला चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद. पहिला हादरा आई वजुश्री निंबोली संघाला. पहिला फलंदाज निखिल भालेकर रॉयल डकचा शिकार होताना. पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय क्रिकेटमध्ये जे डकचे प्रकार आहेत आपण पाहतोय. खरं तर सलामीवर पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर त्याला रॉयल डक, प्लॅटिनम डक देखील म्हटलं जात आहे आणि गोल्डन डक तर आपण म्हणतोच. इथे मात्र आपण पाहतोय पहिलाच फलंदाज शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परतताना. प्रितेश पाटील अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देताना पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक त्यांनी प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर मॅन इन फॉर्म करण गुलवी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नॉशे हिडला आपण पाहतोय राजा गुलवी जो संघाचा संघनायक आहे, मात्र सामना करेल फलंदाज करण गुलवी. इथे एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. करणच्या बॅट मधून 4 रन.
संघाचं अकाउंट ओपन करताना फलंदाज करण गुळवी आपण पाहतोय या बिनबाद 4 संघ 1 बाद 4 संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. निखिल भालेकर पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. बॅकवर्डला जाऊन चेंडूला खेळलेला आहे कव्हर पॉईंट रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज करण पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 5 वर. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आई वजश्री निंबोली संघ. जयकुमार ट्रॉफी 20-25चं आयोजन आपण पाहतोय. एक दिवसीय डे नाईट स्पर्धा दिवस रात्र स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जात आहे स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. करण गुलवी यांनी आणि षटकर यांनी अकाउंट ओपन करताना फलंदाज राजा गुलवी. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 11 धावा. यानंतरच्या दोन्ही संघाने देखील संपर्क साधायचा आहे. साईस खारबाव आणि आईदेवी वडोनगर आणखीन एक बिग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खारबाव विपक्ष वडोनगर. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय या दापोडी विरुद्ध निंबोली या दोन संघामध्ये. प्रितेश पाटील राईट मोर्दस्टम गोलंदाजी करताना पुन्हा एकदा चेंडूला उडवलेला आहे. उंचच उंच लांब नाही. क्षेत्ररक्षक हर्षद चौधरी चेंडू खाली आणि त्याच्या माध्यमातून नाही चूक. काय घडलंय तिथे या आपण पाहतोय या चुकी केली जाते चुकीला माफी नाही. हा झेल सोडला गेलेला आहे आणि झेल कदाचित हा मागडा देखील ठरू शकेल दापोडे संघासाठी. राजा गुलवे याचा झेल सोडला गेलेला आहे. धावसंख्या सिंगल वाढून होती आपल्याकडे 12 धावा. पहिले षटक प्रितेश पाटील हाताळतोय आणि पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू. यावेळी फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होताना करण गुलवीच्या रूपाने. आपण पाहतोय 12 धावसंख्येवर बाद झालेला आहे. न्यू बॅटर आकाश गुलवे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय गीतेश पाटील संघाचा संघनायक. जॉली कामतगर संघाचा संघनायक. ऐदेवी वडोनगर संघाचा संघनायक आणि साईस खारबा संघाचा संघनायक. आपण संपर्क साधायचा आहे. तिन्ही संघाचे संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. कामतगर खारबाव आणि वडोनगर. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 2-12 ही स्थिती आपण पाहतोय निंबोली संघाची. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या निंबोली या संघाने सध्या खेळपट्टीवर राजा गुलवे आणि आकाश गुलवी जोडे आहे. 2 फलंदाज बाद झाले निखिल भालेकर आणि करण गुलवीच्या रूपाने. गीतेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज राजा गुलवे. पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर विखुरले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक तट्या सर्गामध्ये पाहायला मिळत आहेत. इतर क्षेत्ररक्षक खोलवर पाहायला मिळतात. गीतेश पाटील राटा मोर द स्टंप. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना गोलंदाज गीतेश पाटील.
इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. सेफ फील्ड लँडिंग होते. आपण पाहतोय प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे केली गेली होती. मात्र इथे दोन धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या 14वर पोहोचते. आपण सामना पाहतोय वीर तानाजी दापोडी विपक्ष ऐवज श्री निंबवली या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गीतेश दुसरं षटकातलं पहिलं षटक प्रितेश पाटील यांनी हाताळलं होतं. गीतेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना व्यापीठाच्या टोकाकडून बोलतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील पेट केलेला आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 धाव, त्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव. धावसंख्या स्थिर. धाव आपल्याकडे 14 धावा. गीतेश टू राजा. इथे मात्र पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. दोन बाद 14 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गीतेश पाटील राईट मोर स्टंप गोलंदाजी करतोय. लॉर्फोल्ड चेंडू टर्न केलेला चेंडूला आणि चेंडू निघून जाते सीमा पार. मिड विकेटच्या वरून राजा गुळीच्या बॅटमधून षटकार. दुसरं षटक मार्गस्थ दापोडे संघाचा संघाने दुसरं षटक गीतेश पाटील हाताळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचीची संधी आहे आणि धावची जोराने फलंदाज बाद होतोय. आकाश गुळवे याची गेली संपुष्टात.
इथे मात्र खराब चेंडू दिशांन चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अव्वांतर धाव. संघाची धावसंख्या 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय ऐवजश्री निंबवली विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज समीर पाटील वीर तानाजी दापोडे संघाकडून. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज राजा गुलवी. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशेमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळत आहे. दिशांन चेंडू पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय. अव्वांतर धाव वाईट चेंडूपाने. सलग 2 चेंडू वाईट चेंडू हाताळलेत गोलंदाज समीर याने. संघाच्या धावसंख्येमध्ये सिंगलने पुन्हा एकदा भर. धावसंख्या 25. 25 या लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. समीर पाटील तिसरं षटकात आलतोय. इथे या कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज राजा गुलवे आणि सिंगलने निंबोली संघाची धावसंख्या पोहोचते 26 वर. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. जॉयकुमार ट्रॉफी 2025चं हे आयोजन आपण पाहतोय. एक दिवसीय स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळते. इथे फोर्स केला चेंडूला क्षेत्ररक्षक प्रितेश दुरून चेंडू पर्यंत झेपावतोय. सुरेख झेल कॅच ऑफ द मॅच. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. शुभम गुलवी याची खेळी संपुष्टात येते. नेक्स्ट मॅच जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष कालिकामाता वडगर या दोन संघामध्ये असणार आहे. तर कालिकामाता वडगर संघाने तसेच जॉली कामतगर संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कालिकामाता वडगर विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यानंतर सामना पाहायला मिळेल साईस कार्बो विपक्ष ऐदेवी वडनगर. बॅक टू बॅक दोन मोठे सामने यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. जॉयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये नक्कीच एन्जॉय करायला मिळेल हे क्रिकेट. आपण बघतो एक दिवसीय स्पर्धा. मात्र एक दिवसीय स्पर्धेमध्ये दिग्गज संघ आपल्याला आजच्या शेड्यूलमध्ये पाहायला मिळत आहेत. यानंतर देखील दोन चांगले संघ आमने सामने आपण पाहणार आहोत. नक्कीच दिवसाची मजा तर घेतलेलीच, आता रात्रीची मजा देखील घ्यायला विसरू नका, एन्जॉय करायला विसरू नका. कारण जॉयकुमार ट्रॉफी आहे आणि जॉयकुमार ट्रॉफी म्हणजे एन्जॉय क्रिकेट. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 27-27. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो जॉयकुमार अँड कंपनी आणि ग्रामीण क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून नक्कीच पुढे नेण्याचं काम अगदी यापूर्वीपासून केलं जाते. असे नीलमजी नाईक, राकेशजी पाटील आणि दिनेशजी चौगुले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र लाईनचा विचार पंच करतात शिवाजी मडवी सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. वाटचा इशारा त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येमध्ये 1ने भर पडते. इथे ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय फलंदाजांकडून. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. निंबोली संघाची धावसंख्या 30. तिसरं षटक प्रगती पात्रावर आपण बघतोय समीर पाटील तिसऱ्या षटकात आलतोय. निंबोली विपक्ष दापोडे या दोन संघातील सामना आपण पाहतोय. आणि यानंतर कालिकामध्ये वडगर विपक्ष जॉली कामतगर हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली नाही. एक सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण करतात हर्षद चौधरी. चेंडू फेकी करतोय. धावसंख्या
या एका धावेने वाढते. 31 31 धावा. 3 षटकांची समाप्तीनंतर 31 धावा. आई वजश्री निंबोली संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. पुढील दोन्ही संघाने टॉससाठी संपर्क साधायचा आहे. जॉली कामतगर संघाचा संघनायक आणि कालिकामध्ये वडगर संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला कामतगर विपक्ष वडघर या दोन संघामध्ये. कालिकामध्ये वडगर विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर. एस के एंटरटेनमेंटचे सर्व सिंगर गुलवी देखील ही स्पर्धा नक्कीच एन्जॉय करत आहेत. जॉयकुमार एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा झालेल्या आहेत. तसेच त्यांनी खास करून निंबोली संघासाठी हार्दिक शुभेच्छा झालेल्या आहेत. धन्यवाद शंकरजी गुलवी, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 31 3 षटकांची समाप्तीनंतर आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्षद चौधरी आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. सामनाकारी फलंदाज राजा गुलवी. इथे सुरेख चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू हाताळताना आपण पाहतोय. गोलंदाज हर्षद चौधरी चांगली गोलंदाज हाताळताना पाहायला मिळतोय. अधूनमधून लेग ब्रेकचा देखील चांगला वापर, यावेळी मध्ये वाईड यॉर्करचा त्यांनी वापर केला होता. पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाज राजा गुलवे याला. संघाची धावसंख्या स्थिर आहे 31 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी बुंद्यात हा चेंडू देखील हाताळला गेलेला आहे. आणि इकडे खारबाव जयप्रामध्ये भाटाले, यशवंतसुमती रानाल, जयनमान खोनी आणि आवाज बिनार या जिंकलेल्या संघाने देखील संपर्क साधायचा आहे. उपस्थिती आपली दाखवायची आहे. ज्या संघाने नक्कीच सामने जिंकले त्या संघाने उपस्थित राहायचं आहे. इथे मात्र पायांच्या समोरचा चेंडू, गॅप मोठा, नाही धावांचा डोटा, चेंडू निघून जाते सीमा पार. 1 बघितलं हेरून हा फटका केलेला आहे राजा गुलवे याने. अगदी पायांच्या समोरचा चेंडू, अतिशय सुरेख फटका आपण पाहिला होता राजा गुलवीच्या बॅटमधून. धावसंख्या 35 35. शेवटचे षटक मार्गास आहे. शेवटच्या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हर्षद चौधरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द स्टंप. पुन्हा एकदा चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिस टाईम. क्षेत्ररक्षक प्रितेश पाटील चेंडू खाली सेफ हँड आणि त्याच्या माध्यमातून आणखीन एक झेल. इथे मात्र समाप्त होते फलंदाज राजा गुलवे याचा खेळ.
न्यू बॅटर राज गुलवी राजा गुलवी बाद झाल्यानंतर मैदानामध्ये एंटर होतोय. 35 या धावसंख्येवर पाचवा फलंदाज बाद झालेला आहे. स्विंग अँड मिसचा चांगला चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज हर्षद चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र वेगवान चेंडूचा त्यांनी वापर केला होता आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला होता. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ते 35 धावा आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हर्षद चौधरी यांनी केलेली आहे. फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. इथे स्ट्रेटवायचा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू अडवला जातोय. प्रीतीचं पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला आणि 2 धावीने इनिंगची समाप्ती झालेली आहे. निंबोली संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावफलकावर धावा जोडल्या ते एकूण 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे वीरताने दापोडे या संघासमोर. तर टॉससाठी कालिका माता वडगर आणि जॉली कामतगर दोन्ही संघाच्या संघानिकांनी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. आमच्या वेब डॅशवर टॉस केला जाईल. कालिका माता वडगर संघानायक तसेच जॉली कामतगर संघानायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. आव्हान ठेवले गेले ते 38 धावांचं आणि 38 या लक्ष्याचं पाठलाग सेकंड इनिंगमध्ये वीरताने दापोडे संघ कशाप्रकारे करेल. थोडंसं शेड्यूलमध्ये चेंजेस आहे. साईज खारबाव संघनायक आणि ऐदेव वडनगर संघनायक आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साईज खारबाव विपक्ष ऐदेव वडनगर या 2 संघामध्ये आणि त्यानंतर आपण सामना पाहणार होता जॉली कामतगर विपक्ष कालिका माता वडगर या 2 संघामधील. तर सेकंड इनिंगला सुरू होतील आणि सेकंड इनिंगमध्ये 38 या लक्ष्याचं पाठलाग दापोडे संघ कशावर करेल, काय घडेल काय बिघडेल ऐकूया आपण आमचे सक्रिय समालोचक सदाभार समालोचक अजय घरत यांच्या वाणीतून.
चौधरी और उनके साथ जीत पाटिल। हर्षद ने गेंदबाजी कमाल की आखिरी ओवर में सिर्फ 6 रन खर्च किए और एक सफलता प्राप्त की। गेंदबाजी का सिलसिला शुरू करेंगे नीलेश। पहला ओवर पावर प्ले वाला ओवर, 4-4 ओवर के मैचेस में एक ओवर पावर प्ले का रहता है। पहला ही ओवर जो कि बहुत ही अहमियत का हामिल रहता है, क्योंकि पावर प्ले में अधिक रन्स का आना कहीं ना कहीं मैच बिल्कुल एक तरफा हो सकता है। लेकिन यदि पावर प्ले में धारदार गेंदबाजी होती है, कुछ शुरुआती झटके देने में कामयाब रहते हैं और किफ़ायती गेंदबाजी करते हैं नीलेश, तो निश्चित रूप से ये मैच रोमांचक बन सकता है। हर्षद हिटमैन ऑफ दापोडे स्ट्राइक लेने की तैयारी में। उनके लिए एक लॉन्ग ऑन है और एक डीप मिड विकेट है। बाकी के खिलाड़ी सर्कल के अंदर। पहली गेंद खड़े खड़े ड्राइव करने का प्रयास खेलना चाहते थे, संभवतः ऑफ साइड में गेंद जा रही है लॉन्ग ऑन पर, और इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का अवसर खाता खोलते हुए पहली गेंद पर हर्षद। आवश्यक रन रेट का जहां तक सवाल है, पारी की शुरुआत से ही 9.50 रन प्रति ओवर, यानी कि अंडर 10 रन्स पर ओवर। फुल लेंथ गेंद ऑन साइड में ड्राइव करते हुए पैरों के सामने से मिड विकेट पर फील्डर तैनात है, वहां पर एक और सिंगल लेने का अवसर। सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज जीत पाटिल। गेंदबाज कोशिश यही करेंगे कि जहां पर क्षेत्ररक्षक तैनात किए गए हैं सर्कल के बाहर, वहां पर खेलने के लिए मजबूर किया जाए बल्लेबाजों को। बल्लेबाज पावर प्ले का फायदा उठाने को बेताब है। यहां पर मौका मिला है, फ्लिक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। हर्षद के बैट से 6 रन। लाजवाब स्ट्रोक हर्षद के बल्ले से। फुल टॉस गेंद मिली थी, पैरों पर आती हुई उसको फ्लिक करते हुए डिपॉजिट किया है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। इस पारी का पहला छक्का। स्कोर बढ़ता हुआ दापोडी टीम का 8 रन बिना किसी नुकसान के। 38 रनों का पीछा करती हुई टीम वीर तानाजी दापोडे कुल मिलाकर 16 टीमें एक्शन में हैं इस टूर्नामेंट में। वनडे फिनिश टूर्नामेंट फिलहाल दिन की रोशनी में मैचेस आपको देखने को मिल रहे हैं, लेकिन अब थोड़ी देर में सूर्यास्त हो जाएगा और उसके बाद अंडर फ्लड लाइट्स क्रिकेट का मज़ा लेना मत भूलिएगा जय कुमार ट्रॉफी 2025 में। और आज रात इस टूर्नामेंट का समापन भी हो जाएगा। देर रात ज़रूर पता चलेगा कि कौन बनेगा विजेता। अभी तक जो क्रिकेट हमने देखी है उसमें निश्चित रूप से, जैसे कि मैंने पहले भी जिक्र किया, कि चेज़ करने वाली टीमें कहीं ना कहीं हावी रही है दिन के रोशनी में जो भी मैचेस हुए हैं उसमें। और इस मैच में भी शुरुआत अच्छी की है चेज़ करते हुए हर्षद ने। तीसरी गेंद पर छक्का जड़ दिया है और कलाइयों में काफ़ी ताकत है, काफ़ी नज़ाकत है हर्षद के, ये दर्शाते हुए स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। टूर्नामेंट का पहला मैच जो खेला गया था स्वराज्य कशेली और न्यू एक्विरा खारबाव के बीच में, जिसको खारबाव टीम ने जीता। न्यू एक्विरा खारबाव टीम आपको उपस्थित होना है। उसके बाद दूसरा मुकाबला वीर बजरंग कारीवली और जय ब्राह्मण देव भाटाले के बीच में खेला गया था, जिसको जय ब्राह्मण देव भाटाले टीम ने जीता। पंकज माली उस मैच में मैन ऑफ द मैच रहे थे। पहले मैच में परेश मात्रे खारबाव टीम के लिए मैन ऑफ द मैच रहे थे। इसी बीच अगली गेंद लेकर गेंदबाज नीलेश, इस बार लॉफ्ट कर दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से, दनदनाता हुआ सिक्सर। सामने ओवर पिच गेंद डालना मतलब आग में तेल डालने वाली बात है। भरपूर फायदा उठाते हुए पहले फुल टॉस पर छक्का, उसके बाद बिल्कुल हाफ वाली में लेकर गेंद को लॉफ्ट किया लॉन्ग ऑन के ऊपर से। बैक टू बैक सिक्सेस। ओ इस बार बाहरी किनारा
और लपके गए हैं स्टंप्स के पीछे। अच्छा कैच विकेट कीपर द्वारा, विकेट का पतन। पहला झटका लगता हुआ हर्षित के रूप में वीर तानाजी दापोडे टीम को। के बाद पेविलियन की राह पर हर्षित चौधरी। टीम का स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। थोड़ा दूर रखा था, हालांकि ये गेंद भी फुलर लेन की थी, लेकिन लाइन को थोड़ा सा वैरी किया था और शरीर से दूर खड़े खड़े ड्राइव लगाने का प्रयास किया हर्षित ने। हर्षित ने जब पहली गेंद खेली थी वो भी ऑफ स्टंप की काफ़ी बाहर थी, उसको ठीक तरह से खेल नहीं पाए थे और कहीं ना कहीं फुटवर्क का अभाव नजर आ रहा था। लेकिन दो गेंदें बहुत ही कमज़ोर मिली थी, बिल्कुल उनके पाले में मिली थी, उन पर टूट पड़े थे हर्षित। और जो फ्लाइंग स्टार्ट जिसकी अपेक्षा की जा रही थी हर्षद द्वारा वो ज़रूर दिलाया। हालांकि बहुत लंबा तो नहीं खेल पाए, लेकिन अच्छी शुरुआत देने के बाद पेविलियन में लौटे हैं। 14 रन 1 विकेट के नुकसान पर इस समय वीर तानाजी दापोडे। पहले ओवर का खेल प्रगति पर, लक्ष्य है 38 रनों का इस मैच में। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं। सुजल लो फुल टॉस, इस बार गेंद को टर्न कर दिया है डीप मिड विकेट की तरफ। खिलाड़ी तैनात है वहां पर, बाउंड्री पर एक ही रन लेने का अवसर और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। लक्ष्य कहीं ना कहीं थोड़ा सा आसान ज़रूर होता हुआ नजर आ रहा है। अब बचे हुए 18 गेंदों पर 23 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए वीर तानाजी दापोडे टीम को। वीर तानाजी दापोडे बनाम आई वज्रेश्वरी निंबवली, ये छठा मुकाबला इस समय आपके सामने है। इसके बाद सातवां मैच साइश खारबाव बनाम आई देवी वडुनवगर। इसके बाद जॉली स्पोर्ट्स कामतघर और कालिका माता वडगर के बीच में भी पहले राउंड का मैच होना है। साइश खारबाव और आई देवी वडुनवगर के बीच में भी एक बड़ा मुकाबला आपको देखने को मिलेगा। उसके बाद सेकेंड राउंड के मैचेस की शुरुआत होगी और सेकेंड राउंड का पहला मुकाबला रहेगा न्यू एक्विरा खारबाव और जय ब्राह्मण देव भाटाले के बीच में। उसके बाद यशवंत स्मृति राहनाल बनाम जय हनुमान खोनी, एक और सेकेंड राउंड का बड़ा मैच। और सेकेंड राउंड का तीसरा मुकाबला करंट मैच की विजेता टीम बनाम आवाज स्पोर्ट्स बिनार। पिछला मैच खासा रोमांचक हुआ था जब आखिरी ओवर में 27 रन चाहिए थे आवाज बिनार को और वो रन बनाए गए थे सुनील भोईर द्वारा। नेवर लेकर राजा ट्रम्प कार्ड खिलाड़ी है, पुल किया गेंद को, गेंद हवा में, लेकिन फील्डर काफ़ी दूर है, पूरी तरह से बल्ले पर आई नहीं थी गेंद और इससे पहले कि डीप में फील्ड किया जाता। बहुत ही तेज गति से दौड़ते हुए 2 रन पूरे किए हैं। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी स्थिति में है फिलहाल टीम वीर तानाजी दापोडे, लेकिन स्थिति में बदलाव होने में ज़्यादा वक्त लगता नहीं है। ये क्रिकेट है, क्रिकेट में कभी भी पासा पलट सकता है। बढ़िया गेंद इनसाइड एज, गेंद पीछे जा रही है। शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी गेंद पर आए, उठाकर थ्रो किया, लेकिन तब तक सिंगल कंप्लीट करते हुए बल्लेबाज। तालमेल अच्छा है दोनों बल्लेबाजों के बीच में। हालांकि पहली दोनों गेंदों पर ठीक तरह से शॉट्स अपने जमा नहीं पाए सुजल, लेकिन अच्छी बात यह है दापोडे टीम के लिए कि स्कोरबोर्ड को चलता रख रहे बल्लेबाज। पहले ओवर में हर्षद ने 2 शानदार छक्के जड़े, उसके बाद आउट हुए। इस बार अंदर की तरफ लेकर आए थे, लेकिन दिशा से भटकते हुए लेग स्टंप के बाहर वाइड। अंपायर की भूमिका में इस समय संजय पाटिल। स्कोर आगे जाता हुआ 19 रन, यानी कि आधा टारगेट यहाँ पर पूरा होता हुआ। यहाँ से और 19 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए वीर तानाजी दापोडे टीम को। नेक्स्ट बॉल ओवर द विकेट, ओ बढ़िया गेंद जड़ में, मौका बना है, डायरेक्ट हिट और जाना होगा पेविलियन में बैट्समैन को। रन आउट होते हुए जीत पाटिल।
और सही मायनों में ट्रम्प कार्ड खिलाड़ी वीर तानाजी दापोडे टीम के लिए प्रीतेश पाटिल हरफन मौला खिलाड़ी है और इस सीज़न में कई बड़े बड़े टूर्नामेंट्स में उनको खेलते हुए हमने देखा है। ऑल इंडिया ओपन के टूर्नामेंट में भी पार्टिसिपेट करते रहे हैं और यहाँ से यदि प्रीतेश का विकेट जल्दी चटकाने में कामयाब हो जाते हैं निम्बवली के खिलाड़ी तो निश्चित रूप से ये मैच काफ़ी रोमांचक हो भी सकता है। हालांकि ऐसा नहीं है कि अन्य बल्लेबाज रन्स नहीं बना सकते हैं। सुजल 4 पर बैटिंग करते हुए और सुजल भी चाहेंगे कि कुछ अच्छे शॉट्स लगाए। समीकरण इतना कठिन तो नहीं है, 15 गेंदों में 19 रन चाहिए। पीछे की तरफ खेल दिया है, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर मौजूद है। हल्का सा फंबल, पहले प्रयास में गेंद फील्ड नहीं कर पाए थे सफाई से, जिसके चलते सिंगल चुराने में कामयाब रहे बल्लेबाज। स्कोर आगे बढ़ता हुआ दापोडी टीम का 20 रन 20 रन्स 2 विकेटों के नुकसान पर। इस समय दूसरे ओवर का खेल प्रगति पर है, 14 गेंदों का खेल बाकी है और अभी भी 18 रनों की जरूरत। 14 गेंदे 18 रन्स। अभी भी कश्मकश नजर आ रही है खेल में। गेंद और बल्ले के बीच का ये घमासान है, जद्दोजहद है। आप देख रहे हैं इस समय जॉय कुमार ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय जॉय कुमार एंड कंपनी। और आते ही स्लॉग स्वीप करने का प्रयास, देखना है बैट से संपर्क हुआ है या नहीं गेंद का। सिंगल चुराते हुए बल्लेबाज और ये वाइड है, लेग स्टंप के बाहर। इस तरह की दिशाहीन गेंदबाजी फिलहाल नहीं की जा सकती है। निम्बवली टीम के लिए ये बिल्कुल भी अफोर्डेबल नहीं है क्योंकि अब बचाने के लिए ज़्यादा रन्स नहीं है और ऐसे में गेंदबाजों को चाहिए कि अपनी गेंदबाजी में पैनापन दिखाए, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करे, तब जाकर कुछ बात बन सकती है। और इस तरह से फिजूल के रन्स खर्च किए जाते हैं तो बल्लेबाजों का काम और भी आसान होने वाला है। स्कोर अब 22 पर पहुंच चुका है, अब मात्र 16 रन और चाहिए। ओ फुल टॉस है, इस बार घुमा दिया गेंद को, नो बॉल का इशारा। फील्डर का प्रयास अच्छा था, हालांकि गेंद भी हाथ से छिटकी है डीप में। 2 रन लेना चाहते हैं और 2 रन्स कंप्लीट, नो बॉल। बीमर गेंद, ओवर बेस्ट हाई, फुल टॉस। निराश करते हुए राजा गुलवी। वैसे इस ओवर की शुरुआत तो ठीक ठाक की थी राजा ने, रनआउट के रूप में विकेट भी मिला था, लेकिन वो जो एडवांटेज उठाना चाहिए था विकेट प्राप्त करने के बाद वो नहीं उठा पाए हैं। इससे पहले एक वाइड गेंद की थी, उस पर भी रन मिला था और अब ये नो बॉल। 3 रन स्कोर में ऐड होते हुए टीम का स्कोर अब 25 रन। वीर तानाजी दापोडी टीम 38 रनों का पीछा करती हुई। अगली गेंद फ्री हिट, दूर रखा है, एज लगा है लेकिन गैप में गेंद ट्रैवल हो रही है। बिहाइंड पॉइंट, खिलाड़ी पीछा करते हुए, अच्छा स्टॉप डीप में, लेकिन तब तक हालांकि एक ही रन लिया है। देखना है कि वहां पर क्या कुछ हुआ है। बल्लेबाजों ने रन तो एक ही लिया है और क्या हिट विकेट के रूप में क्या बैट्समैन आउट हुए हैं, ये देखने वाली बात है। चलिए, कंफर्मेशन आना बाकी है अंपायर्स की ओर से। एक ही रन मिलेगा। सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। अभी भी दूसरे ओवर का खेल प्रगति पर। 13 गेंदों का खेल बाकी है। वीर तानाजी दापोडी टीम को केवल 12 रन चाहिए, लेस देन रन बॉल इक्वेशन। तो स्थिति इस समय काफी मजबूत वीर तानाजी दापोडी की।
स्विंग किया गेंद हवा में, फील्डर है पीछे लेकिन गेंद उनके पहुंच से काफी बाहर। 6 रन। फ्लैट छक्का प्रीतेश के बल्ले से, बहुत अच्छी टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक था। और अब समीकरण और ज़्यादा आसान बनाते हुए प्रीतेश, 12 गेंदों का खेल बचा हुआ है, सिर्फ 6 रनों की ज़रूरत। 2 ओवर में स्कोर 32 रन, 2 विकेटों के नुकसान पर। एक और लंबा हिट, ये भी मैदान के बाहर और इसके साथ ही मैच फिनिश। मैच को जीत लिया है 8 विकेटों से वीर तानाजी दापोडे टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम वीर तानाजी दापोडे एंड हार्ड लक आई वज्रेश्वरी निंबवली। सुजल के बल्ले से मैच विनिंग स्ट्रोक, ग्लोरी शॉट। की थी 6 रन देकर 1 विकेट। और बल्लेबाजी के लिए जब आए तो वहां पर 2 शानदार छक्के जड़े थे उन्होंने पहले ही ओवर में। वीर तानाजी दापोडे टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको कमेटी से संपर्क करना है।